मुंबईत ठाकरे बंधूंनी युती केल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीने पुण्यात युती केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ झाल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही राष्ट्रवादीने संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करत पुणेकरांना वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत। मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचा वादा अजितदादांनी केलाय। महत्वाचं म्हणजे अशी आश्वासनं देण्यात आली आहेत आणि त्यासोबतच ती प्रत्यक्षात देखील आणली जातील असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे। सोबत अजित पवारांनी सुप्रिया सुळे आता तब्बल 2.5 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर उपस्थित होत्या। 1 अलार्म आणि 5 घोषणा अशी दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीने घोषणा करण्यात आली आहे। अजित पवारांनी पुणेकरांसाठी एक वेगळं आश्वासन दिलेलं आहे आणि जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। यामध्ये मोफत मेट्रो मोफत बस असं देखील दादांनी म्हटलेलं आहे। सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बस प्रवास मोफत असणार आहे। सोबतच सर्व प्रभागांमध्ये आता उच्च दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचं व्याजमुक्त कर्ज देण्यात येत आहे। त्यासोबतच 1 एप्रिल 2026 पासून 500 चौरस फुटापर्यंतची घरे आता पूर्णपणे मालमत्ता करमुक्त होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यासोबतच रस्त्यावरच्या खड्ड्यावर देखील विशेष लक्ष दिलं जाईल आणि विद्यार्थ्यांना डेटा प्लॅन सोबत टॅबलेट मोफत अशा प्रकारची आश्वासनं या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेत। राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यानंतर आता 16 जानेवारीला काय निकाल लागणार? दोन्ही राष्ट्रवादीने पुण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांसाठी युती केली, त्यामुळे आता 16 जानेवारीला काय निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।